कवितेचं शीर्षक आहे मला काय विचारतो. लाल किल्ल्यावरून मोठ्या दिमाखानं फळकणाऱ्या तिरंग्यानं एकदा भारत मातेला विचारलं, काय कसं काय सुरू आहे. त्यावर कुत्सितपणे असून भारत माता म्हणाली, मला काय विचारतोस. जा या देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्याच्या गावात जाऊन गारयुक्त चिखलातून आपल्या पोटाची खळगी भागवणाऱ्या त्या भुकेल्या जीवांना विचार की तुमचं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. यानेही तुझे मन रवले नसेल तर सरकारी आणि सावकारी जातात पिसून आपला सळपातळ देह झाडावर टांगणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या चिल्या पिलांना विचार की तुमचं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. अजूनही तुझी हिंमत असेल तर 26 अकराच्या हत्याकांडात निष्पाप जीवांना तळपवून मारणाऱ्या आणि स्वतः शाही जीवन जगणाऱ्या त्या कसाबला विचार की तुझं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. तुझी छाती खरंच पोलादी असेल तर खैरलांजित राक्षसांनाही लाजवेल असा नीच इतिहास घडवून त्या जातीयवाद्यांनी सांडवलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबांना विचार की तुमचं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. तुला लोकशाहीची जराही पर्वा असेल तर लोकांच्या हितासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा लोकांच्याच समस्यांवर फालतू धिंगाणा आणि गदारोळ ऐकणाऱ्या त्या संसदेच्या भिंतींना विचार की तुमचं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. तुला विचारायचंच असेल तर माझ्या उदरात फुले शाहू आंबेडकरी विचारांची पेरणी करून काळाच्या आड गेलेल्या त्या सत्वांना विचार की तुमचं नाव घेऊन सत्तेवर येणारे लोक तुमच्याच लेकरांवर अन्याय अत्याचार करून सुपीक विचारांची छाटणी करीत मला पुन्हा गुलामीत का ढकलत आहेत. मला काय विचारतोस. तुझं कसं काय सुरू आहे. अरे यासाठी घेतली होती का शिवरायांनी स्वराज्याची आण. यासाठी सांगितली होती का फुलांनी शिक्षणाची जाण. यासाठी दिला होता का शाहूंनी आरक्षणाचा मान. आणि यासाठीच लिहिलं का बाबासाहेबांनी संविधान. मला काय विचारतोस. तुझं कसं काय सुरू आहे. मला काय विचारतोस. तुझं कसं काय सुरू आहे. दुसरी एक माझी कविता आहे. मी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि ज्या वातावरणानं मला घडवलं, परंतु जी खंत आहे ती खंत या कवितेतून मी व्यक्त केली. शोध नावाची एक कविता आहे. या ठिकाणी ज्येष्ठ कवी आहेत, अहिरे मॅडम आहेत. सादर करायची नव्हती कविता, परंतु एक कवी मन ते मानत नाही. कवितेचं नाव आहे शोध. नागसेन वनात बोधिवृक्ष रडताना पाहिला मी, मळा हा माझ्या भीमाचा जडताना पाहिला मी. नागसेन वनात बोधिवृक्ष रडताना पाहिला मी, मळा हा माझ्या भीमाचा जडताना पाहिला मी. सजलेला हा बोधिवृक्ष ओसाळ पाहिला मी. बाबांचे ध्येय भंगवणारा लाचार नागसेन पाहिला मी. राजकारण्यांची येथे मक्केदारी पाहिली मी. तल्लख मिलिंद येथे हताश पाहिला मी. मिलिंदची उडणारी पाखरे उंच उडताना पाहिली मी. तीच उडणारी पंखे छाटणारे हात पाहिले मी. पाण्याने पेटणारी क्रांती येथे पाहिली मी. तीच मशाला आता भिजताना पाहतो मी. चळवळ नासवणारे अनेक गद्दार पाहिले मी. परंतु त्यांना धडा शिकवणारा खरा भीमपुत्र शोधतो मी. धन्यवाद. जय भीम.